संध्याकाळी चर्चा करतो याची सगळ्याच याच्यावर तुम्हाला संध्याकाळी सांगतो संध्याकाळी सांगतो आपण ते माझी विनंती काय आहे तसे सकारात्मकपणे एवढं आपलं एवढा सगळा त्यातून प्रचंड संघर्ष आहे त्याचा आदर खरं तर शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण आम्ही आदेशही काढतो हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे लिहिलेले नाही आहे विचारपूर्वकच आम्ही केलंय माझी विनंती काय आहे आपण आता हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याच्या मी आदेश 2 दिवसात काढून देतो मी माझे अधिकार आहेत उपसभापती अध्यक्ष म्हणून फाईल वगैरे काढून टाकतो आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो आता आवाहन करतो मी सगळ्यांना बोलून घेतो हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो त्यासाठी म्हणत बसण्यापेक्षा सावलीत बसा माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे तर त्या आजचे दिवस मागे घेऊ नका पण सावलीत बसून याच्यावर विचार करा अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो 8 वाजायच्या आतच सांगतो नाही बसू द्या मला आपल्या लेकराच कल्याण नाही तुमचा शब्द पाळलाच नाही दोन मागं कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडवतोय काय मग ते आहे का आता हे मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही तुमच्या लक्षात आलं तुम्ही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठीच आणलंय आम्ही सूचना काढतो तुम्ही म्हणले काढता त्याच्यामुळे दोन्ही कुणबी सारखंच आहे फक्त राहिलं उपोषणाचा विषय बसू द्या समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं फडणवीस साहेबांना बसू द्या समाजाचं कल्याण होईल काय वाटलं नाही लय झालं दवाखाना खर्च तुम्ही करावा लय दुखा लागलं बसू द्या त्या तळतळीशिवाय होत नाही तळतळीशिवाय तुम्हाला मी करतो ना माझ्या पद्धतीने करतो तुम्हाला तुम्ही थोडी जरा केली ना आता केली मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं तुम्ही उन्हात बसू नका एवढी विनंती तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो उन्हात बसू नका एवढी विनंती मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते तुम्हाला चटके बसतील इथून पटकून करता रात्री 1 वाजेला मुख्यमंत्र्याला चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल कारण या सूचनेशिवाय होत नाही